नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं कंपनीबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन. ओके, तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कंपनीचे 4 बेसिक जे लेवल्स आहेत. ओके, ते लेवल्स कोणते कोणते आहे आणि सगळ्यांचा ड्रीम लेवल जो असतो मॅनेजर लेवल, तोही लेवल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि मित्रांनो, तुम्ही आत्तापर्यंत माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहेत ऑनलाईन मार्केटिंगचे टिप्स आणि फॉरएव्हर लिव्हिंग कसा ग्रो करता येईल तुम्हाला, त्याचे तुम्हाला टिप्स मिळणार आहेत. येस, तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण बेसिक लेवल जी आहे फॉरएव्हर लिव्हिंगची ती आहे प्रिफर्ड कस्टमर. ओके, तर PC लेवल त्याला आपण म्हणतो प्रिफर्ड कस्टमर. ओके, याला आपण म्हणतो जेव्हा आपली ID बनते फ्रीमध्ये, आयडीला काही चार्ज नाही आहे, पण आपला ID ॲक्टिवेट करावा लागतो, त्याला आपल्याला लागतात ₹5000ची बिलिंग करावं लागते. ओके, तेव्हा आपला ID बनतो प्रिफर्ड कस्टमर विथ स्पॉन्सरिंग राईट्स. ओके, तर याला आपल्याला खर्च जो आहे तो होता ₹5000ची बिलिंग. ओके, आणि मिनिमम एवढी बिलिंग केली की आपला ID ॲक्टिवेट होतो. ओके, आणि हे कंपनी पॉलिसीमध्ये पण लिहिलं आहे, पॉईंट नंबर 3.04. हे मी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये क्लिअर सांगितलं आहे. ओके, तर ही बेसिक लेवल आहे. तर ही लेवल तुम्ही एकदा अचीव केली की तुमचा ID ॲक्टिवेट झाला आहे, तर तुम्ही टीममध्ये लोकांना जॉईनही करू शकता, तुम्ही प्रोडक्ट रिटेलिंग करू शकता. ओके, आणि नेक्स्ट लेवल जी आहे ती लेवल त्याला आपण म्हणतो AS लेवल. ओके, असिस्टंट सुपरवायझर, AS लेवल. ओके, तर मित्रांनो, फॉरएव्हर लिव्हिंगमध्ये CC एक प्रकार असतो. ओके, CC म्हणजे आपण म्हणतो केस क्रेडिट. याला खूप लोक कॉमन करन्सीही म्हणतात. ओके, तर बघा मित्रांनो, फॉरएव्हर लिव्हिंग प्रोडक्ट बेस्ड कंपनी आहे, तर प्रत्येका प्रोडक्टाला कंपनीने पॉईंट्स दिले आहेत. ओके, कारण सेम प्रोडक्ट भारतामध्ये पण त्याच CC पॉईंटचा असतो, सेम प्रोडक्ट US मध्ये पण, बाकी कोणत्या कंट्रीमध्ये पण सेम जरा CC व्हॅल्यू असते. ओके, कारण एक व्यक्ती जो भारतामध्ये 2CC करतो आहे आणि दुसरा व्यक्ती जो दुबईमध्ये 2CC करतो आहे, दोघांची लेवल सेम असली पाहिजे, म्हणून कंपनीने कॉमन करन्सी काढली आहे, प्रत्येक प्रोडक्टला पॉईंट्स दिले आहेत. ओके, त्याला आपण म्हणतो CC, केस क्रेडिट. ओके, तर एक CCची व्हॅल्यू असते ती असते अराउंड ₹15,000. ओके, तर ही म्हणजे मिनिमम म्हणतो की अमाऊंट आहे 1CC वाली. ओके, तर आपण असेच जेव्हा 2CC करतो कोणत्या पण 2 महिन्यामध्ये, ओके, म्हणजे 0.5 आणि 1.5 किंवा 1 करून किंवा 1.5 आणि 0.5 करून 2 सलग महिन्यामध्ये आपण जेव्हा करतो 2CC, तेव्हा आपण बनतो असिस्टंट सुपरवायझर. ओके, AS. तर ASला आपण 2CC केली की आपण म्हणतो AS. आणि ASला काय फायदा आहे? फायदा असा आहे की तुम्हाला मिळतं 30% डिस्काउंट ऑन एव्हरी प्रोडक्ट लाईफ टाईम. ओके, तर तुम्हाला मिळतं डायरेक्ट 30% डिस्काउंट. तर मित्रांनो, 30% म्हणजे खूप मोठा डिस्काउंट झाला, तुम्हाला कळलं आहे, राईट? तर ASचा फायदा हा आहे. म्हणून खूप सारा वेळेस तुम्हाला ऐकलं असेल की सर 2CC करा, 2CC करा, तर ही असते 2CC. ओके, तर नेक्स्ट लेवल आहे सुपरवायझर. तर मित्रांनो, सुपरवायझर लेवल पहिले फेब्रुवारी 2024च्या आधी होतं फॉर 25CC. तुम्ही जर 25CC केले, ओके, कोणत्याही 2 महिने मिळून, तर तुम्ही बनवते सुपरवायझर तुम्ही बनवते. ओके, पण आता कंपनीने पॉलिसी चेंज केली आहे आणि नवीन त्यांनी पॉलिसी आणली आहे जस्ट फॉर इंडिया, की तुम्ही जर 10CC करता, ओके, कोणत्याही एका महिन्यामध्ये, ओके, तर तुम्ही बनता सुपरवायझर डायरेक्ट. येस, तर याला फक्त तुम्हाला करावं लागतात 10CC. ओके, इन 1 मंथ. पण अलॉंग विथ दॅट 25CC वाली पण पॉलिसी ॲक्टिवेट आहे अजून पण. ओके, तर तुम्ही 25CC जर करता, फक्त इंडिया आणि ऑल ओव्हर म्हणजे वर्ल्ड पण तुमच्या CC काउंट होतील त्यामध्ये. ओके, तर तरी पण तुम्हाला पॉसिबल आहे की तुम्ही 2 महिने मिळून ही 25CC केली की तुम्ही बनता सुपरवायझर. येस, तर हे दोन्ही पॉलिसी अजून पण ॲप्लिकेबल आहेत. ओके, तर नेक्स्ट लेवल जी आहे ती आहे असिस्टंट मॅनेजर. ओके, तर मित्रांनो, 60CC जेव्हा तुम्ही करता भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर पण सगळे CC, पूर्ण वर्ल्डचे CC मिळून जर तुम्ही 60CC करता कोणत्याही 2 महिन्यामध्ये, तर तुम्ही बनता असिस्टंट मॅनेजर. ओके, पहिले हीच पॉलिसी 75CCला होती, पण कंपनीने आता 60CC केला आहे. ओके, आणि सगळ्यांची ड्रीम लेवल, ओके, तर ती लेवल आहे मॅनेजर लेवल. आणि मित्रांनो, मॅनेजर लेवल तुम्हाला अचीव करायचं आहे तर तुम्हाला 2 महिन्यामध्ये करावे लागतात 120CC. येस, तर तुम्ही कोणत्याही कन्झिक्युटिव्ह 2 मंथमध्ये जर तुम्ही 120CC करता, तर तुम्ही बनता मॅनेजर लेवलला. ओके, तर तुम्ही, आणि मित्रांनो, हे CC जे आहेत सगळे, ओके, सुपरवायझरपासून, ओके, हे सुपरवायझर AM आणि मॅनेजर लेवल हे 10, 60 आणि 120CC हे तुम्हाला एकट्याला बिलकुल पण करायचे नाही आहे. ओके,
तर तुम्ही आणि तुमची टीम सगळ्यांचे मिळून जेव्हा CC एवढे होतील 10, 60 किंवा 120, तेव्हा तुमची ही लेवल क्रॅक होते, सुपरवायझर, AM किंवा मॅनेजर. ओके, तर हे एकाने करायचा बिझनेस नाही आहे, हा नेटवर्क मार्केटिंग आहे. ओके, तुम्ही आणि तुमची टीम मिळून बिझनेस करणार आहोत. आणि तेवढा जर बिझनेस झाला 120 CC 2 महिन्यामध्ये, किंवा जर तुमचे झाले 150 तुमचे CC झाले इन केस, ओके, 4 महिन्यामध्ये, ओके, तर तुम्ही बनता मॅनेजर. येस, तर मित्रांनो, मॅनेजर लेवल जी आहे ही खूप लोकांची ड्रीम लेवल असते की सर मुझे मॅनेजर बनना आहे, सर मला मॅनेजर बनायचं आहे. ओके, तर ही आहे ती लेवल. ओके, आणि मित्रांनो, जेव्हा तुम्ही सुपरवायझर बनता तेव्हा तुम्हाला एक्स्ट्रा मिळतं, 3% तुम्हाला मिळतात, एक्स्ट्रा मिळतात. ओके, म्हणजे 30% तुम्हाला प्रोडक्ट डिस्काउंट मिळेल, पण अलॉंग विथ तुम्हाला 3% एक्स्ट्रा तुम्हाला बोनसही मिळतं तुमच्या बँकमध्ये. येस, तर इकडे आहे तुम्हाला 33%. ओके, इकडे आहे तुम्हाला 38% आणि इकडे आहे तुम्हाला 43%. ओके, आणि हे 43% तुम्हाला प्रॉपर आहे, म्हणजे डिस्काउंट प्लस तुमचं बोनस आहे ते असणार आहे. ओके, पण जर तुम्ही 4 CC ॲक्टिव्ह राहिलात, ओके, 4 CC ॲक्टिव्ह होता काय असतं ते तुम्हाला कोणत्या व्हिडिओमध्ये आपण पुढे सांगू. ओके, पण समजून घ्या की 4 CC तुम्ही ॲक्टिव्ह झाले तर कोणत्या महिन्यामध्ये. ओके, तर तुम्हाला इकडेच मिळतं 38%, ओके, 43% आणि तुम्हाला इकडे मिळतं 48%. ओके, तर 48% तुम्हाला बोनस इन्कम पॉसिबल आहे ॲट मॅनेजर लेवल, जर तुम्ही त्या महिन्यामध्ये ॲक्टिव्ह असाल तर. ॲक्टिव्ह म्हणजे 4 CC ॲक्टिव्ह. ओके, तर हे आहेत डिफरंट लेवल्स फॉरएव्हर लिव्हिंगचे. येस, तर मित्रांनो, आता PC आणि AS लेवल दोघांमध्ये डिफरन्स काय. ओके, तर बघा, PC जेव्हा तुम्ही म्हणता विथ ₹5,000 बिलिंग, तर तुम्ही फक्त इंडियामध्ये स्पॉन्सरिंग करू शकता. आणि ही 5K वाली बिलिंग जी आहे ती फक्त इंडियासाठी कंपनीने आणली आहे. इंडियाच्या बाहेर कोणत्याही कंट्रीमध्ये फॉरएव्हर लिव्हिंग 5K वाली बिलिंग कधी घेत नाही. कंपनीमध्ये ID बनवला की आपल्याला कमीत कमी 2 CC करावीच लागते दुसऱ्या कंट्रीमध्ये, पण इंडियामध्ये तुम्हाला कंपनीने आणलं आहे की तुम्ही ₹5,000 ही बिझनेस चालू करू शकता. ओके, आणि सेकंड, जेव्हा तुम्ही 2 CC करता तर तुम्ही इंडिया प्लस ऑल ओव्हर वर्ल्ड, ओके, ऑल कंट्रीज इन वर्ल्ड, जिथे कंपनी ॲक्टिवेटेड आहे, कंपनी 175 कंट्रीमध्ये आहे. ओके, ज्या कंट्रीमध्ये फॉरएव्हर लिव्हिंग आहे त्या कंट्रीमध्ये तुम्ही लोकांना जॉईन करू शकता. तुमचा ID ॲक्टिवेट होतो इन ऑल द कंट्रीज. ओके, जेव्हा तुम्ही 2 CC करता तेव्हा. ओके, तर हा डिफरन्स आहे मेन PC आणि AS लेवलला. ओके, तर असं आहे. तर मित्रांनो, हे आहेत बेसिक फॉरएव्हर लिव्हिंगचे काही लेवल्स. तर तुम्हाला यातही काही क्वेरी असेल तर तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअपवरती किंवा डायरेक्ट कॉलवरती. माझा नंबर तुम्हाला दिला आहे मी. ओके, आणि तुम्हाला असेच काही कंटेंट पाहिजे असेल रिगार्डिंग फॉरएव्हर लिव्हिंग प्रोडक्ट्स बिझनेस किंवा ऑनलाईन मार्केटिंग, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तर मित्रांनो, असंच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.